पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी बालहक्क मंडळाचा निर्णय धक्कादायक, आदेशाविरोधात वरळी कोर्टामध्ये दाद मागणा। गृहमंत्री फडणवीसांची घोषणा। पुणे पोलीस आयुक्तालयात फडणवीसांनी घेतली तातडीची बैठक। पुणे अपघात प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल, राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांच्या पुणे पोलिसांना सूचना। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालना पुण्यामध्ये आणलं, उद्या कोर्टात हजर करणार। विशाल अग्रवाल अल्पवयीन आरोपीचे वडील। पुण्यामध्ये कोझी पबवर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी छापा, पब सील। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांची खंत उघड, शिंदे गटात गेल्यानं कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य, एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचीत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा 100% प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची खतखत, तर कार्यकर्ते मनापासून झटले, 19-20 होऊ शकतं, उमेश पाटील यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळणार नाही, आमदार बच्चू कडू यांचा महायुतीला घरचा आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये तीव्र उष्णतेची लाट, तापमानाचा पारा 46.3 अंशांवर, उन्हामुळे जळगावकर हैराण। मराठवाड्यामध्ये जलसाठ्याने तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड। घाटकोपरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी फ्लेमिंगो पक्ष्यांचे मृतदेह, कालही आढळलेले 39 मृत फ्लेमिंगोंच्या मृत्यूचं गौडबंगा। राज्याचा 12वीचा निकाल 93.37%, कोकण विभाग अव्वल, तर छत्रपती संभाजीनगरमधील तनिषा बोरमणीकरला 100% गुण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।